अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, 7 किलो गांजा जप्त। ताकारी तालुका वाळवा येथील भवानीनगर रोड येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सांगलीच्या LCBच्या पथकाने अटक केली असून अमोल सूर्यकांत भोसले, वय वर्ष 26, राहणार शिवनगर, रेठरे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा याच्याकडून पोलिसांनी 2,17,760 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 28 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या पथकातील संदीप नलवडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून अमोल भोसले हा ताकारी या गावी भवानीनगर रोड येथे तयार गांजामाल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीप्रमाणे ताकारी गावामध्ये भवानीनगर रोड परिसरात निगराणी करत असताना प्रशांत फॅब्रिकेटर समोर पाठीला सॅक अडकवलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव अमोल सूर्यकांत भोसले असल्याचे त्याने सांगितले।